आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूने उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे, आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे, आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल, कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत. त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं, ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी त्यांना आझाद मैदानावर भेटेन जिकडे आमचं आंदोलन सुरू असेल, पण मुळामध्ये हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही लादू देणार नाही. सरकार ने और बीजेपी ने कुछ दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस की कुछ परिपत्रक दिखाया और कहा कि 1960 में त्रिभाषा आई, 64 में उसका आया असेल काही असेल, पण 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आधी त्रिभाषा असेल ना तर 100 भाषा सूत्र असेल, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. बरं, हे त्रिभाषा सूत्र देशातल्या किती राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे का? तिकडे हिंदी शिकवत आहे का? शिकवत असेल तर जरूर शिकवा, आमचं त्याला ना नाहीये. तर तुम्ही तामिळनाडूमध्ये शिकवत आहे का? कर्नाटकात शिकवत आहे का? बरं, त्रिभाषा सूत्र म्हणून आमच्यावरती लादणार असाल तर कर्नाटकातली जी आमची मराठी भाषिक आहेत त्यांना मराठी बोललं तर गुन्हे दाखल का केले जात आहेत? त्यांना कानडीची सक्ती केली जाते, मग त्यांना त्यांच्या मातृभाषेची जर त्यांनी एक आस असेल आणि त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला तर त्यांना गुन्हेगार, त्यांना राष्ट्रद्रोहाचे किंवा काय राजद्रोहाचे गुन्हे त्यांच्यावर टाकले जात आहेत. मग तेव्हा कुठे जातं तुमचं सूत्र?